स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देणाऱ्या हप्त्या संदर्भात 19वा हप्ता हा या दिवशी जमा होणार, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। तर मित्रांनो, आपण योजनाकार या YouTube चॅनलवरती आला आहात तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशा नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। PM किसान महासन्मान निधी योजना ही प्रमुख म्हणजे भारताची प्रमुख योजना आहे। या भारताच्या लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आणि त्यांचं आर्थिक मदत करणे याचं उद्दिष्ट आहे। आणि जो 18 हप्ता होता PM किसान महासन्मान निधी योजनेचा 18 हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आलेला होता। एकंदरीत मित्रांनो, वाशिम जिल्ह्यामधून जेव्हा जो हप्ता होता 18 हप्ता तो अनेक शेतकरी बांधवांना मिळाला आहे। एकंदरीत 4000 रुपये त्यावेळेस वाशिम जिल्ह्याच्या त्या कार्यक्रमामधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच तेव्हाचे मुख्यमंत्री जे होते एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तेव्हाच जो 18 हप्ता होता तो 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आलेला होता। एकंदरीत तेव्हा 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले होते। एकंदरीत मित्रांनो, तेव्हा अनेक शेतकरी बांधवांना जो 9वा हप्ता होता, 9मो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो होता तो हप्ता 5वा हप्ता होता, तेव्हा अनेक शेतकरी बांधवांना भेटला नाही। काही कारणे असू शकतात, तांत्रिक अडचणीमुळे तो हप्ता जो आहे तो रिजेक्ट झालेला आहे। तो नक्की तुमच्या खात्यामध्ये या PM किसान योजनेच्या 19व्या हप्त्या संगे जर टाकला तर एक निश्चित शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी होऊ शकेल। तर मित्रांनो, PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतरच तुम्हाला सविस्तर माहिती तुमची जी आहे स्टेटस वगैरे आणि तुमचा फॉर्म सबमिट म्हणजेच काय तर रजिस्ट्रेशन तुम्ही अधिकृत वेबसाईटवर करू शकता किंवा CEC सेंटरवर करू शकता। जर मित्रांनो तुमच्या PM किसान योजनेमध्ये तिन्हीपैकी एक जरी प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम ते दुरुस्त करून घ्या आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनला ऑल प्रेस करा।